परिच्छेद अध्यक्ष महोदय, यावर्षीच्या महसूल आणि वन विभागाच्या मागण्या सभागृहासमोर चर्चेस आल्या असताना या मागण्यांवर आपल्या अनुमतीने मी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महाराज, या महसूल खात्यांचा या राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत खऱ्याखुऱ्या अर्थाने संबंध पोहोचत असतो. आज राज्यामध्ये अतिशय टंचाईची परिस्थिती दिसत आहे. पावसाने थोडेसे डोळे वटारल्याबरोबर आज सर्वांच्याच तोंडचे पाणी पळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा वेळेला महसूल खात्याला जी शासकीय उपाययोजना करावी लागते ती उपाययोजना करीत असताना गेल्या अनेक वर्षात जो अनुभव येत आहे तो अनुभव आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवून देत आहे की या राज्यामध्ये या तीव्र टंचाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जी ठोस उपाययोजना करावयास हवी त्या उपाययोजनेसाठी लागणारा पैसा आपण पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करू शकत नाही. केंद्र शासनाकडे आपण जी मागणी करतो त्या मागणीच्या प्रमाणात केंद्र सरकार आपल्याला हिस्सा देत नाही. प्रत्येक वेळेला या सभागृहामध्ये या प्रश्नांची चर्चा होऊन गेली आहे. या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जेव्हा 140 कोटी रुपये मागितले तेव्हा कुठे त्यांच्या 1/4 एवढी अल्प रक्कम या उपाययोजनेसाठी उपलब्ध झालेली आहे. याचा परिणाम एवढाच होतो की ज्या तऱ्हेचे दुष्काळाचे सावट या राज्यातल्या लक्षावधी जनतेच्या डोक्यावर आज लोंबकळत आहे त्या संकटाशी सामना करण्याची ताकद राज्य शासनाला या महसूल खात्याला कधीही प्राप्त होत नाही. त्याचे सारे दुष्परिणाम या राज्यातील लक्षावधी शेतकऱ्यांना शेतमजुरांना भोगावे लागत आलेले आहेत. अध्यक्ष महाराज, आताच या ठिकाणी 1-2 गोष्टींचा उल्लेख झाला. अध्यक्ष महोदय, मला जंगलासंबंधी बोलावयाचे आहे. जंगलतोड आज मोठ्या प्रमाणात होत आहे हे सारेजण कबूल करतात. झाडांची संख्या कमी होत आहे. गेली अनेक वर्षे वन महोत्सवाचा कार्यक्रम आपण समारंभपूर्वक साजरा करतो. झाडे लावली जातात. आमच्या सन्माननीय सदस्यांकडून देखील झाडे लावली जातात, पण त्यांची योग्य निगा न राखल्यामुळे ती नष्ट होतात आणि नष्ट झाल्यानंतर मग आम्ही त्यांना पाणी देतो, कुंपणे लावण्याची तरतूद करतो असे सांगितले. अध्यक्ष महोदय, एक वेळ दुसऱ्याची फसवणूक केलेली बरी, पण आत्मवंचना म्हणजे स्वतःची फसवणूक करणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. गेली अनेक वर्षे हे शासनही आत्मवंचना करीत आलेले आहेत. स्वतःची फसवणूक करीत आहे आणि त्याचबरोबर जनतेचीही फसवणूक चालवलेली आहे. अध्यक्ष महाराज, हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने माझी शासनाला अशी विनंती आहे की या राज्यातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाला रोजगार हमी सारख्या योजनांमधून काम मिळावे. या मनुष्यबळाचा वापर करून कोणत्याही साधनसामुग्रीची वाट न पाहता अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तेव्हा याबाबत शासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे.